कॉलेजमध्ये असताना पिकनिकला जाणं म्हणजे कॉलेज तरुणांसाठी पर्वणीच असते। त्यात विकेंड आला की पिकनिक प्लॅन्सला तर उधाणच येते। मधू आणि तिच्या मित्रमैत्रिणींनीही काहीसा असाच प्लॅन केला होता। येणाऱ्या विकेंडला सर्वांनी दीपकच्या गावी जायचं असं ठरलं होतं। बघता बघता खूप जण गोळा झाले। आम्ही एक ट्रॅव्हलर्सच बुक केली। शुक्रवारी रात्री निघून शनिवारी रात्री राहायचं आणि रविवारी पुन्हा रात्री मुंबईकडे परतणार होतो। ठरल्या दिवशी सर्वजण आपापल्या घरून रात्री 8 वाजता ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि तिथून पुढे आम्ही दीपकच्या गावी निघालो। मग गाडीत बसल्यानंतर सर्वांच्या गाण्या गप्पांची सुरुवात झाली। रात्रीचे 12 वाजून गेले तरी सगळ्यांचा उत्साह काय कमी होईना। अनेक गायकांना आज कंठ गवसला होता। मग काय, गाण्याची मैफिलच जमली होती। गाडीमध्ये एकच धमाल सुरू होती। हळूहळू 1:30-2 वाजेपर्यंत धमाल गँग दमून झोपी गेली। तरी काही जण अजूनही जागे होते आणि गप्पा मारण्यात गुंग होते। ते कॉलेजच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यापासून आतापर्यंत कोण कसं ग्रुपमध्ये ॲड झालं, या आधीच्या पिकनिकला काय काय झालं, या अशा गप्पा खूप उशिरापर्यंत सुरू होत्या। बहुतेक जण झोपून गेले होते। दीपकचाही डोळा लागला होता। 2:30च्या सुमारास अचानक त्यांची बस एका ठिकाणी बंद पडली। तसे बहुतेक जणांना जाग आली। कुठे पोहोचलो बघायला बाहेर मान डोकावली तर बाहेर नुसता काळाकुट्ट अंधार। लांब लांबपर्यंत प्रकाश आणि इतर वाहनांचा लवलेशही दिसत नव्हता। गाडीच्या स्टार्टरचा आवाज त्या भयान शांततेला छेद देत होता। ड्रायव्हर स्टार्टर मारून गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होता, पण गाडी चालूच होईना। ड्रायव्हर खाली उतरला तसे बाकीचेही हळूहळू खाली उतरले। सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता। गाडी एका सुनसान रस्त्याला उभी होती। सगळ्यांनी पटापट आपापल्या मोबाईलच्या टॉर्च चालू केल्या। ड्रायव्हरही आपल्या बॅटरीच्या उजेडात बोनेट उघडून पाहू लागला। बाकीचे टॉर्चच्या उजेडात इकडे तिकडे पाहत होते। रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट जंगल असल्यासारखं दिसत होतं। गाडी हायवेवर नव्हती, ती एका अरुंद रस्त्यावर होती। तसं दीपकच्या चटकन लक्षात आलं। ड्रायव्हरने गाडी हायवेवरून न घेता एका शॉर्टकटने जंगलाच्या मार्गाने घेतली होती। तशी भीतीची एक नाजूक लहर त्याच्या पूर्ण शरीरातून गेली, कारण त्याला काहीतरी आठवलं। गेल्या वेळेस गावाला आल्यावर त्याने हा मार्ग अपशकुनी असल्याचं ऐकलं होतं। तात्काळ तो त्याच्या मित्रांकडे गेला आणि भेदरलेल्या स्वरात सगळ्यांना गाडीत बसायची विनंती करू लागला। पण ऐकतील ते मित्र कसले, सगळे त्याची थट्टामस्करी करू लागले। त्याला ड्रायव्हरची मदत करायला सांगून सगळे पुन्हा गप्पांमध्ये गुंतले। आता त्यांचा टॉपिक अंधश्रद्धा आणि सायन्सवर येऊन ठेपला होता। बोलता बोलता त्यांच्यापैकी एकाच्या टॉर्चचा उजेड गाडीच्या मागच्या टायरवर पडला। टायरला लाल लाल काहीतरी लागलं होतं। जवळ जाऊन बघितलं तर ते रक्त होतं। टायराखाली नक्कीच काहीतरी आलं होतं, म्हणून सगळे पळत पळत मागे आले। तेव्हा त्यांना एक काळी मांजर मरून पडल्याचं दिसलं। सगळ्यांना ते थोडंसं विचित्रच वाटलं। बिचारी गाडी खाली येऊन मेली, अशी काही जण दिलगिरी व्यक्त करू लागले। सगळे पुन्हा गाडीकडे निघाले, मात्र मधू अजूनही तिथेच उभी होती। मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती एकटक त्या मांजरीकडे बघत होती। अचानक ती वळाली आणि चालू लागली, पण गाडीच्या विरुद्ध दिशेला। अंधारामुळे बाकीच्यांना कळालंच नाही की मधू त्यांच्यामध्ये नव्हती म्हणून। ती आता चालत चालत एका वळणावर आली होती आणि मग डावीकडे वळून ती एका झाडाकडे एकटक पाहू लागली। तेवढ्यात तिचा फोन वाजला। फोनच्या आवाजाने ती शुद्धीवर आली। आपण इथे एकटेच, कधी आणि कसे आलो, तिला काहीच कळत नव्हतं। ती प्रचंड घाबरली आणि गाडीच्या दिशेने पळणार। तेवढ्यात तिला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला। तिने हातातली टॉर्च त्या झाडाच्या बुंद्याशी वळवला तर तिला तिथे कोणतरी बसल्यासारखं दिसलं। जवळ जाऊन पाहिलं तर गुडघ्यात तोंड घालून एक बाई तिथे रडत बसली होती। थरथरत्या स्वरात मधूने विचारलं, तुम्ही एकटे इथे काय करत आहात? पण त्या बाईने काहीच उत्तर दिलं नाही। त्यावर मधूने पुन्हा विचारलं, तुम्ही रडत का आहात? त्या क्षणी त्या बाईने मान वरती करून पाहिलं तसा मधूची बोबडीच वळाली। तिचा पूर्ण चेहरा सडलेला होता आणि डोळे लालबुंद होते। त्या टॉर्चच्या उजेडात
ते विदारक दृश्य पाहून मधू हादरलीच आणि प्राणकंठाशी आणून ती गाडीच्या दिशेने पळत सुटली. तोपर्यंत गाडी चालूच झाली होती आणि सगळे गाडीत चढतच होते. मागून पळत पळत ती सगळ्यांच्या मागे उभ्या असलेल्या दीपकच्या अंगावर जाऊन आपटली. तसं दीपकने तिला सावरलं तशी ती जोरजोरात रडू लागली. तसे सगळेजण तिच्या अवतीभोवती जमले. कोणाला काही कळेनाच. मधू मात्र थरथरत होती. तिच्या सर्व अंगाला घाम सुटला होता. धापा टाकत मागे बोट दाखवून ती सांगू लागली, तिथे तिथे कोणीतरी आहे, कोणीतरी आहे तिथे. मधू प्रचंड घाबरली होती. काय बोलावे तिला काहीच सुचतच नव्हतं. सगळे तिला धीर देऊ लागले. दीपकला कळून चुकलं होतं, नक्कीच काहीतरी भयान घडलं आहे. अजून काही अघटित घडायच्या आधी त्यांनी तिथून लवकर काढता पाय घेतला. सगळ्यांना गाडीत बसवलं. नंतर गाडीत बसल्यावर ती सगळ्यांना सांगू लागली, मागे एका झाडावर एक बाई बसली होती. ती नक्कीच भूत होती. पण कोणालाच विश्वास बसेना. तिला काहीतरी भास झाला असेल असे समजून सगळे तिची समजूत काढू लागले. पण काही वेळापूर्वी आपण जे पाहिलं त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता. दीपकने तिला कसंबसं शांत केलं आणि ती कशीबशी झोपी गेली. सकाळी गाडी दीपकच्या गावी पोहोचली. सगळ्यांनी 2 दिवस भरपूर एन्जॉय केलं. पण मधू मात्र तेवढं एन्जॉय करू शकली नाही. सकाळ दुपार संध्याकाळ तिच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलतच नव्हतं. त्या दिवसापासून आणि दीपकच्या गावी जाऊन आल्यानंतरही आता प्रत्येक ठिकाणी मधूला तीच बाई वारंवार दिसत होती. आपल्या आसपास त्या बाईचे अस्तित्व तिला जाणवत होते. पण तिला माहीत होतं की तिच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. म्हणून तिने या गोष्टीबद्दल दीपकशी बोलायचं ठरवलं. एक दिवस त्याच्या घरी जाऊन तिने दीपकला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली. दीपकनेही तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, कारण त्यालाही त्या दिवसापासून या घटनेबद्दल मधूशी बोलायचं होतं. दोघांनाही काही सुचेना की काय करावं. दोघेही खूप टेन्शनमध्ये आले होते. दीपकची मधू खूप चांगली मैत्रीण असल्याने तो आपल्या मैत्रिणीला या अवस्थेत पाहू शकत नव्हता. आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू असं बोलून त्याने मधूला पुन्हा घरी पाठवलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री साधारण 8च्या दरम्यान मधू आपल्या घरी एकटीच बसली होती. तिचे आई बाबा काही कार्यक्रमानिमित्त जवळच कुठेतरी बाहेर गेले होते. मधू कसलंसं पुस्तक वाचत बसली होती आणि अचानक काही वेळाने तिला घरात कोंडल्यासारखं वाटू लागलं. मधूला थोडं विचित्र वाटलं, पण आपल्याशिवाय घरात दुसरंही कोणीतरी आहे असं तिला जाणवू लागलं. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तेवढ्यात तिला कसला तरी भयानक आवाज ऐकू आला. तो एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज होता. त्या आवाजाने मधू इतकी घाबरली की जागेवरच पुस्तक टाकून ती बाहेरच्या दिशेने पळत सुटली. पण बाहेर आल्यानंतर अचानक धाडकन बाहेरचा दरवाजा बंद झाला आणि संपूर्ण घरात वाचवा वाचवा अशी एका बाईची किंकाळी घरात घुमू लागली. तो आवाज ऐकून मधूही घाबरून गेली. भीतीने ती घरभर सैरावैरा धावू लागली. मग तिने कसाबसा आपल्या मोबाईलवरून तिच्या बाबांचा नंबर डायल केला. रिंग वाजत होती, पण कार्यक्रमात असल्याने त्यांना कदाचित ती ऐकू गेली नसावी. आता मात्र मधू रडकुंडीला आली होती. मग काहीतरी विचार करून तिने दीपकचा नंबर डायल केला. इकडे दीपकही झोपण्याची तयारी करत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने स्क्रीनवर मधूचा नंबर पाहताच पटकन तिचा कॉल रिसीव्ह केला. तर तिकडून मधूने अत्यंत भेदरलेल्या आवाजात त्याला घडणाऱ्या घटनेबद्दल सांगितले आणि ती तिच्या घरी येण्याची विनंती करत होती. मग दीपकने तिला घरातल्या देवाऱ्याजवळ जाऊन बसण्यास सांगितले व तो तिथे येईपर्यंत कुठेही न जाण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न करता दीपक आपली बाईक घेऊन मधूच्या घराच्या दिशेने निघाला. साधारण 20 मिनिटांनंतर दीपक मधूच्या घराजवळ पोहोचला. मग त्याने तिच्या घराचे दार ठोठावले. इतक्या वेळापासून घरात घाबरून बसलेली मधू त्या आवाजाने दचकली. मग दीपकने बाहेरून आवाज देताच ती पळत जाऊन तिने दरवाजा उघडला. दीपकने समोर पाहिले तर अश्रूंनी भरलेले डोळे, घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर भेदरलेले भाव असलेली मधू त्याला दिसली. तो आत आला. त्याने तिला पाणी दिलं आणि सगळं काही सविस्तर विचारलं.
ती त्याला भेदरलेल्या स्वरात सर्व सांगतच होती. इतक्यात पुन्हा तोच आवाज संपूर्ण घरात घुमला आणि मागून एका बाईचा वाचवा वाचवा असा किंचाळण्याचा आवाज आला. आता या आवाजाने दीपकची पाचावर धारण बसली होती. तरी पण त्याने थोडंसं धाडस करत विचारलं, कोण आहे इथे? प्लीज समोर ये. मधूला असा त्रास द्यायचं काय कारण आहे? मग काही वेळ कसलाच आवाज आला नाही. काही वेळासाठी घरात स्मशान शांतता पसरली होती. दीपक आणि मधू दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि अचानक पुन्हा एक थंड हवेची झुळूक येऊन गेली आणि हळूहळू त्यांच्यासमोर एक दुसरशी आकृती तयार होऊ लागली. बघता बघता त्या आकृतीतून एक बाई त्यांच्यासमोर उभी राहिली. आता ती बाई फक्त रडत होती. हे पाहून दीपक आणि मधूला खूप आश्चर्य वाटलं. दीपकने थोडा धीर करून तिला विचारलं, कोण आहात तुम्ही? आणि मधूने काय बिघडवलंय तुमचं? त्यावर ती बाई रडायची थांबली आणि आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाली, माझं तुमच्यापैकी कुणाशीही वैर नाहीये, पण मला मुक्ती हवी आहे. मुक्ती? दीपक आणि मधूच्या तोंडून एकाच वेळी हे वाक्य बाहेर पडलं. मग मधू इतक्या वेळानंतर पहिल्यांदाच त्या बाईशी बोलली, तुम्हाला मुक्ती हवी आहे तर आम्ही कशी देऊ शकतो? आम्ही साधारण माणसे आहोत. त्यावर ती बाई म्हणाली, नाही, मला मुक्ती तुम्हीच देऊ शकता, कारण माझ्या मृतदेहाला अजूनही अग्नी मिळालेली नाहीये. त्याशिवाय मी मुक्त होऊ शकत नाही. कितीतरी दिवसांपासून मी याच प्रतीक्षेत होती की कोणीतरी येईल आणि मला मुक्ती देईल, पण कोणीच आलं नाही. त्या दिवशी अचानक ही मुलगी माझ्याजवळ आली आणि मला माझ्या मुक्तीचा मार्ग सापडला. पण काय झालं होतं तुमच्या बाबतीत? दीपकने उत्सुकतेपोटी आणि काळजीने विचारलं. त्यावरती बाई म्हणाली, काही महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी तुमची गाडी बंद पडली होती त्या ठिकाणीच माझा अपघात झाला होता. जखमी झाल्यामुळे मी मदतीसाठी खूप आरडाओरडा केला, पण कोणीच माझी मदत केली नाही. एकतर मी जखमी झाले होते आणि कोणी मदतीसाठीही आले नव्हते, त्यामुळे माझ्यावर मृत्यू ओढावला. पण त्यानंतर माझ्या कुटुंबालाही या अपघाताची नीटशी माहिती कळली नाही, त्यामुळे ते माझ्या प्रेताचा शोध घेऊ शकले नाहीत आणि अंत्यसंस्काराविनाच माझा मृतदेह सडून गेला. पण अजूनही मला मुक्ती मिळाली नाहीये. तुम्ही जर माझे प्रेत शोधून त्यावर अंत्यसंस्कार केले तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आणि हेच सांगण्यासाठी या मुलीचा पाठलाग करत मी इथपर्यंत पोहोचली आहे. तिचे बोलणे ऐकून दोघांनाही वाईट वाटलं. त्यानंतर दोघांनीही तिला तिचे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे वचन देऊन मधूचा पाठलाग सोडण्यास सांगितले आणि त्या बाईनेही त्यांचे म्हणणे ऐकून ती तिथून विलुप्त झाली. त्यानंतर दीपकही मधूचे आईवडील घरी येईपर्यंत तिथेच थांबला. तिचे आईबाबा आल्यानंतर घडलेली सगळी घटना दोघांनीही सविस्तर तिच्या आईवडिलांना सांगितली. ते ऐकून मधूचे आईबाबाही खूप घाबरले. मग काही दिवसांनी दीपक, मधू आणि तिचे आईबाबा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी गेले व शोध घेतला असता त्यांना खरोखरच तिथे एका बाईच्या शरीराचा सांगाडा मिळाला. मग त्यांनी त्या बाईच्या आत्म्याने ज्याप्रमाणे मधू आणि दीपकला सांगितले होते त्याप्रमाणे तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्याकडे तो सांगाडा सुपूर्द करून त्याचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र कधीच ती बाई मधूला पुन्हा दिसली नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.